नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार स्वरूप ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहतोय। अमृतानुभवाचा हा दुसऱ्या प्रकरणाचा विषय ठरलेला आहे सद्गुरु वंदन। ज्ञानोबा आता ज्या गुरुचे स्वरूप आपल्याला आपण सांगता येते असं काहीतरी महान सद्गुरु कसे असतात, सद्गुरूचे सामर्थ्य काय आहे, सद्गुरूची सेवा कशी करायची, अनेक गोष्टींचा ज्ञानोबाने आपल्याला सांगितलं की जयाचे निसावा आहे, जीव ब्रह्म उपरल आहे, ब्रह्म गुणातून गाये वाशे। ज्या सद्गुरु को साई घेतला असताना जीव ब्रह्माच्याही वर जातो, ब्रह्मस्वरूपाच्याही वरची स्थितीला प्राप्त होतो। गुरु त्या जीव भावात असलेल्या शिष्याला ब्रह्माचा वर मिळतात आणि वर गुरुकडे त्यांचा आधार घेतला नाही, त्यांचे साई घेतले नाही तर तो जीव गुणापवती जातो। गवताच्या खाली सुद्धा त्याला किंमत राहते। आत्मरीय जगामध्ये सद्गुरूचं महत्व खूप मोठं आहे हे ज्ञानोबांनी आपल्याला सांगितलं। त्यानंतर त्याच्या अनुभवाची जी 17वी ओळखाची होती उपास राबतिया उपाय कळी म्हणून गुरुवंदने जयाच्या अनुज्ञाता या ज्ञानोबांनी आपल्याला सांगितलं। शिष्याने साधकाने जर गुरुची आज्ञा मान्य करून पाळली तर या साधकाची जी साधना आहे त्या साधनेला अशी काही फळ येतात, असा काही लाभ होतो। जसं आपण बागेमध्ये झाडं लावतो आणि मग त्या झाडाला खूप फळ मिळतात, त्याप्रमाणे साधकाने व सद्गुरूची सेवा केली, उपासनेवर राबली म्हणजे त्यांची उपासना केली, राबला म्हणजे कष्ट केले, सेवा केली तर त्या सद्गुरूकडून त्याला त्याच्या त्या उपासनेबद्दल भरपूर फळ लाभ होतो, खूप आलं असं ज्ञानोबा। आणि जो शिष्य आपल्या जीवाची पुरवणी करतो म्हणजे तो लाभ जो धडपड करून सद्गुरूची सेवा करणार त्याला ज्ञानोबाचा हे सद्गुरू
समजून घेतात आणि त्याला हलकी मदत देतात. गुरुवंती जयाच्या विद्येचा अशा या गुरुमध्ये सद्गुरूंच्या स्वरूपाचं वर्णन झालं. ज्ञानोबा म्हणतात, तृप्तिवान या देशी साधने सरती ऐशी. देखे आत्मतुष्टी देशी करणे नाही. ज्ञानोबा म्हणतात, जेवण करत असताना जोपर्यंत आपल्याला भूक असते तोपर्यंत एकामागून एक आपण घास खात असतो. परंतु जेव्हा पोट भरायला लागतं, तृप्ती येते, समाधान होऊन जातं, आता नको बस झाला तरी पोट भरलं. मग खाण्याचे जे हात आपले घरावर तिकडे ताटाकडे चालले होते ते आपोआप बंद होता बंद होऊन जातात. बरंच अनुभव आहे आपला. खात असताना भूक असताना ते हात जीवाने ते ताटाकडे जातात, त्या घासांकडे जातात. आणि जसं समाधान व्हायला लागतं, तृप्ती यायला लागते, भूक भरायला लागतं, तसं ते हातांचं चाललं घास घेणं कमी होऊ लागतं. त्याप्रमाणे प्रत्येक साधकाला ही तृष्टी म्हणजे, ही तृप्ती म्हणजे जशी भोजनाची तृप्ती त्याला मिळते आणि मग त्याच्या हातांच्या क्रियांबंद होतात, त्याप्रमाणे त्याची साधनाही पुढे बंद व्हायला लागते. तो त्याला आत्मतृप्ती झाली, त्याला आत्मस्थितीचा आनंद मिळावा लागला, त्याला आत्मानंद मिळू लागला, त्याला आत्मतृप्ती झाली की मग त्याला साधनेची इतकी तीव्रता किंवा ती गती त्याची राहते. कारण ज्या साधनेनं त्याला ते प्राप्त झालेलं आहे, ते प्राप्त झाल्यानंतर मग त्या साधनेची गरज नसते. साधना ही त्या आत्मतृप्तीपर्यंत चालते. ही आत्मतृप्ती एकदा झाली मग साधनेचं काही काम नाही. तेव्हा ज्याप्रमाणे एखाद्या नावेतून आपण प्रवास करतो, या तीरावरून त्या तीराकडे जातो नावेतून. नावेचा उपयोग आपल्याला त्या नदीला ओलांडण्यासाठी आहे, एका तीरावरून दुसऱ्या तीराकडे जाण्यासाठी. आणि जशी आपली पुढे त्या तीराला जाऊन पोहोचले मग परिस्थिती चांगलं बंद. नावेचं चांगलं का बंद झालं? आणि ते तीर आलं जिथं आम्हाला जायचं पोचायचं ते तीर आलं. ते तीर आल्याबरोबर मग पुन्हा बनवून जाते आणि मग आपण खाली निघून जातो. मग ती नाव घेऊन गोपाळ पुढे चालतो का आपण नाव तिथंच निघून गेला. कारण ते साधन आहे आमचं. पाण्यामधून आणणारं ते जे साधन होतं आमचं, ते साधन तो उदारा तो काठ आधारी आला, त्याची गरज नाही, ते सोडून जाणार. त्याप्रमाणे आत्मतृप्ती जी आहे, आत्म तहान जी आम्हाला लागली आहे किंवा आपल्याची भूक लागलेली, तो आत्मा आम्हाला प्राप्त व्हायला लागला तसं मग ती साधना बंद होत आहे आणि पुढे बंद. अशा प्रकारचा हा विचार म्हणजे आपल्याला सांगितलं. आता ही आत्मतृप्ती जी आहे ती आत्मतृप्ती देण्याचं कार्य सद्गुरू. हा जो आत्मानुभव आहे, ही आत्मतृप्ती आहे, हे सद्गुरूंचं काम आहे. म्हणून सद्गुरूंना शरण जाऊन तेच मागा. हा मागा जे प्राप्त झाले असताना आमची उपासना
आम्हाला ते मिळण्याच्या पूर्वीपासून उपाय बदलून जातात. अहो तुम्हाला आत्मज्ञान झालं नाही, काही आत्मज्ञानाचा गरज सुद्धा गेला नाही तुम्ही, आणि कोणतं तुम्ही साधना सोडून बसता, साधना करत नाही. तेव्हा साधना ही आपल्याला त्या साध्यापर्यंत नेणारी आहे, आणि एकदा त्या साध्यापर्यंत ते आम्हाला पोहोचून दिलं की मग तिचं काही काम नाही. तेव्हा ज्ञान आपल्याला सांगावे साधना करा, परंतु सद्गुरूंची सेवा, सद्गुरूंची स्मृती, सद्गुरूंची आठवण, सद्गुरूंचा फायदा, सद्गुरूंचे साहाय्य घ्यायला पाहिजे. साधना ही आपली पुरुषार्थ साधना नाही. मी करतो, मी साधना करतो असं तुम्ही जर म्हणत असेल तर ते सगळं चूक आहे. कारण आपल्या या शक्तिपात मार्गामध्ये साधना ही शक्ती करते, ही शक्ती गुरुची आहे. म्हणजे गुरुच ती आपली साधना करून येतात, शक्ती साधना करून येते. तिथे आमचा पुरुषार्थ पराक्रम उपयोगाचा नाही. तुमचा असं म्हणता कामा नाही की मी साधना करतो, मी इतकी साधना केली, मी इतक्या वर्षी साधना केली म्हणून मी मोठा भरपूर साधक आहे, असा जो अहंकार तो साधकांच्या चित्रामध्ये भरतो तो निरर्थक आणि व्यर्थ आहे. त्याने काहीच कमवलं नाही, कारण साधनेने सुद्धा अहंकारच गेला नाही, उलट आणखी त्याला नवीन जोड दिली आणि तो वाढला. म्हणून हा अहंकार नष्ट करण्यासाठी आपल्याला साधना उपयोगायची आपल्याला सांगितले. तेव्हा सद्गुरूंच्या साह्याशिवाय आपल्या साधनेला फळ लाभत नाही. आता ज्ञानू आपल्याला अक्षावा होऊन सांगायचं. अक्षावरून गुरूंच्या साह्या वाचून आपल्याला कोणता लाभ प्राप्त ते सांगताय. अक्षावा होऊन ते सांगताय. अक्षावा होऊन शिवला सोपी त्या मला जयाचा दिठीवा वसंतू, जयाचा दिठीवा वसंतू जवळगे निगमवना तू. जयाचा दिठीवा वसंतू जवळगे निगमवना तू. आपुये फळी हातू न घेकतीही, तेव्हा आपुये फळी हातू न घेकतीही सांगतात. फार धन्यवाद. त्याची म्हणून छोटी आहे. ज्ञानेश्वर मला सांगणारे जयाचा दिठीवा, दिठीवा म्हणजे दृष्टी, ज्याची दृष्टी काय ती दृष्टी वसंती. ज्या सद्गुरूंची दृष्टी रूपी वसंत, ज्या सद्गुरूंची दृष्टी हाच तो वसंत ऋतू आहे. जयाचा दिठीवा वसंत अर्थात ही दृष्टी म्हणजे कृपा दृष्टी आहे, ही सामान्य साधी दृष्टी नाही. सद्गुरूंची कृपा दृष्टी हा ओंकार एक वसंत ऋतू आहे. हा वसंत ऋतू जवळ विघे निगमवना तू. जोपर्यंत हा वसंत ऋतू त्या निगम वना आत शिरत नाही. आता या ठिकाणी जे वन दाखवलेले आहे ते वन निगम पुन्हा आगम शास्त्रांचं वन आहे. लोक वेदांताचा अभ्यास करतात, अनेक प्रकारच्या शास्त्रांचा अभ्यास करतात,
आणि त्या शास्त्रज्ञानाने ते असे समजतात की आम्हाला आत्मज्ञान झालं. पुष्कळकांना ज्यांना सद्गुरू लाभलेले नाही आणि सद्गुरूंचा लाभ त्यांनी घेतला नाही, ते आपल्या प्रयत्नाने त्या ग्रंथामधून आत्मज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानवा समजल्याने अरे शास्त्र पंडितांनो, हे वेदांतांनो, वेद वाचा, शास्त्र वाचा. परंतु हे शास्त्र वाचन आणि वेदांचं वाचन जे आहे ते करताना सद्गुरूचा कृपा वसंत तुम्हाला प्राप्त झाला पाहिजे. आणि जोपर्यंत तो कृपा वसंत तुमच्या या शास्त्रज्ञानाच्या वाढीमध्ये येत नाही, तोपर्यंत त्या शास्त्रज्ञानाचं जे फळ आहे ते तुम्हाला कधी हाती लागणार नाही. आता या ठिकाणी आपल्याला हे स्पष्ट करून जाणवले की तुम्हालाही आत्मज्ञानाचं फळ हे आपल्या पराक्रमाने, आपल्या शक्तीने, आपल्या बळाने, आपल्या वाचनाने, आपल्या ज्ञानाने प्राप्त करता येत नाही. आत्मज्ञान प्राप्तीसाठी सद्गुरूंची कृपाच लागते. सद्गुरूंच्या कृपेशिवाय आत्मज्ञान हाती लागत नाही, हे यावरून अगदी स्पष्ट झालेले आहे. जयाचा दिठीवा वसंती बहु निगम, ज्यांचा दृष्टीचा कृपारूपी दृष्टीचा वसंत ऋतू हा त्या शास्त्ररूपी वनाच्या नदीच्या मध्ये येत नाही. वसंत तोपर्यंत काय, तेव्हा आपण फळी हातून घेत होती, तोपर्यंत त्याला ते जे शास्त्रज्ञानाचं फळ आहे ते त्याच्या हाती कधीच लागणार नाही. तात्पर्य असं की सद्गुरूंच्या कृपा दृष्टीशिवाय शास्त्राचं ज्ञान सुद्धा फलदायी होत नाही. हे ज्ञानामध्ये आता या उद्योगाला स्पर्श करून दिले. जे कोणी वेदांती असतील, जे कोणी शास्त्र पंडित असतील, जे कोणी ग्रंथ वाचित असतील, ग्रंथाची पारायण करत असतील, त्यांना असं वाटतं की मी पारायण केली, जप केला, अभ्यास केला, मला आत्मज्ञान हा भ्रम त्यांच्यामध्ये निर्माण होतो. ज्ञान म्हणतात ते आत्मप्रयत्न कधीच तसे निर्माण होतो. आत्मज्ञानाचं फळ कृपा दृष्टीला येतो, आणि ती कृपा दृष्टीने तो वसंत ऋतू आहे, आणि तो वसंत ऋतूच्या बागेत आल्याशिवाय या वेदांत शास्त्रातल्या झाडांना फळ येणार नाही. आता आपल्याला एक भ्रांती लोकांची आहे ती काढून टाकली, आणि आपल्याला कळलं की नुसत्या आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने आपण काहीही केलं तरी आत्मज्ञान कधी करतो. आत्मज्ञानासाठी तो सद्गुरू कृपेचा वसंत ऋतू घ्यावा लागतो, तरच ते फळ हाती लागतो. सद्गुरू आपल्याला स्पष्ट सांगताय. ही जी 18वी ओळी आहे, ही 18वी ओळी जे ज्ञान मार्गाचे उपासक असतात, ज्ञान मार्गाचे उपासक हे वेदांताचं, उपनिषदांचं, शास्त्रांचं ज्ञान असतं, आणि त्या वाचनाने त्यांना असं वाटतं की आता आपल्याला ह्या शास्त्रात सांगून आपल्याला ते आत्मज्ञान झालं. किंवा असं होत नाही, तो भ्रम निर्माण होतो. खरं आत्मज्ञान जे आहे ते आपल्याला दाखवणारे सद्गुरू असतात. कारण आत्मा हा अपरोक्ष अनुभव आहे, हा परोक्ष अनुभव नाही. आणि शास्त्रज्ञान जे आहे ते परोक्ष अनुभूती देते.
तेव्हा शास्त्रामध्ये परोक्ष आणि अपरोक्ष ज्या अनुभूती आहेत त्या अनुभूती आपल्याला ज्ञान होतं. तेव्हा अपरोक्षाची अनुभूती, आत्म्याची अनुभूती ही प्रत्यक्ष आपल्याला जेव्हा पाहिजे असेल त्यावेळेला तो देणारा, तो दाखवणारा त्या ठिकाणी असलाच पाहिजे. नाही तर ती खूप मोठी अनुभूती. हे अपरोक्ष अनुभूतीचं उदाहरण तुम्हाला मी परवा माहिती दिलं. अपरोक्ष अनुभूती म्हणजे काय आणि परोक्ष अनुभूती म्हणजे काय? परोक्ष अनुभूती म्हणजे आमच्या डोळ्यांना, इंद्रियांना जे कळतं, जे समजतं, ज्यामुळे अनुभव होतो हे आहे परोक्ष ज्ञान. जसं उदाहरणार्थ आता ही पेन्सिल आहे, हे पुस्तक आहे, हे घाण आहे, हे जे पदार्थ आहेत हे आम्ही इंद्रिय गम्य पदार्थ आहेत आणि शिवाय प्रमाणगत आहेत. इंद्रिय गम्य आणि प्रमाणगत प्रत्यक्ष दिसतात. तेव्हा त्यांचं ज्ञान हे आमच्या इंद्रियांनी होणार असल्यामुळे परोक्ष अनुभव होतो. आता अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष असा जो अनुभव आहे तो अनुभव आम्हाला सद्गुरूकडूनच घ्यावा लागतो. कारण का आता पेन्सिलचा अनुभव सद्गुरूकडून घेण्याची काय गरज आहे? तर या पेन्सिलच्या ऐवजी जर आता आम्ही म्हटलं की मला आत्म्याचा अनुभव पाहिजे, पेन्सिलचा अनुभव तो मला माझ्या डोळ्यांनी मिळू शकला, परंतु जो आत्मा माझ्या देहामध्ये आहे हा पेन्सिलचा अनुभव तो आत्म्याने दिलाय का? पण या डोळ्याच्या मागे असणारा डोळा जो आत्मा आहे त्याच्यामुळे आमचे डोळे हे पाहू शकले ना, मोठं ज्ञान झालं. ज्याच्यामुळे ज्ञान होतो तो आत्मा, त्याला आम्हाला जर जाणून घ्यायचा असेल तर तो आमच्या इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. कारण सगळ्या इंद्रियांचा ज्ञाता तो आहे, सगळ्या इंद्रियांना ज्ञान देणारा आत्मा आहे. मग त्याचं ज्ञान म्हणून त्याचं ज्ञान होण्यासाठी सद्गुरूच्या कृपेशिवाय आत्म्याचं ज्ञान होत नाही. आणि मग ते जे होतं ते सद्गुरू प्रत्यक्ष दाखवून हा बोलले तुझा आत्मा, हे तुझा आत्मदर्शन हे तुला घे असा प्रत्यक्ष अनुभव ते देतात. म्हणून त्याला परोक्ष अनुभव म्हणतात. म्हणजे आता आपल्याला आपल्याच स्वतःचा अनुभव घेण्यासाठी सुद्धा, आपल्याचा अनुभव घेण्यासाठी सुद्धा आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता आहे. वास्तविक आत्मा तर आपल्याकडे आहेच. आणि म्हणून बाकीचे लोक असं म्हणतात, अरे आपलाच आत्मा आहे ना, आपल्या देहात मग कशाला पाहिजे हा तिसरा विषय, गुरुची काय गरज आहे? जसं आपला हात आहे आपण पाहू शकतो, अरे वेगळ्या हातासारखा आत्मा आहे का तुला? कसले तरी तर्क करतात लोक आणि त्या तर्काने ते भ्रमात करतात. हात ही जड वस्तू आहे. या जड वस्तूचं ज्ञान इंद्रियांनी किंवा डोळ्यांनी होईल आणि ते डोळ्यांनी होणारं ज्ञान सुद्धा त्या आत्म्यामुळे डोळ्यात आलं. परंतु ज्या आत्म्यामुळे हे तुला कळलं त्या आत्म्यालाच तुला जर पाहायचं असेल तर तुला कोण दाखवतो? कोणतं इंद्रिय तुझं असं आहे की जे आपल्याला दाखवेल? कुठली इंद्रिय आपल्याकडे जाऊ शकते? कारण सगळ्या इंद्रियांना ज्ञान देणारा आत्मा आहे. बुद्धीला ज्ञान देणारा आत्मा, मनाला ज्ञान देणारा आत्मा, चित्ताला ज्ञान देणारा आत्मा आणि सगळ्या बाहेरच्या इंद्रियांना ज्ञान देणारा आत्माच आहे. असा जो सगळ्या इंद्रियांना ज्ञान देणारा आत्मा आहे, तेव्हा कोणतं इंद्रिय तो असं आहे की जे त्या आत्म्याचं ज्ञान देतो?
आत्मज्ञानासाठी सद्गुरूची आवश्यकता आहे हे स्पष्ट होते. त्यानंतर आता ज्ञानोबा आपला आपणच बोध कोणत्या उपायाने सद्गुरू आपल्याला करून देतात ते सांगतात. मग आपला आता हा आत्मा आपल्यामध्ये असताना आपल्याला आपल्याच आत्म्याचा बोध पाहिजे. म्हणून धन्यवाद मुली सांगतात त्याला सुद्धा गुरुशी कृपा लागते हे सांगतात बघा. 19 वास्तविक पुढे दृष्टीचे आलगे खुशी की युवती मागे. आता येऊन कशी डोक्याचे कोण बोलले होती शब्द त्यातून आपल्याला अवघड आहे. पुढे दृष्टीचे आलगे खुशी की युवती मागे. एवढ्या जैताने हे आपण ते जो एवढ्या जैताने हे आपण जो पुढे दृष्टीचे आलगे खुशी की युवती मागे. एवढ्या जैताने हे आपण जो म्हणून या ज्या उद्या आहेत ह्या उद्या सगळी द्यायला पाहिजे. तशी उभी सोपी फार दृष्टांत याच्यामध्ये दाखला देऊन द्यायला सद्गुरूच्या कृपेनं आपल्याला आत्मज्ञान आपलं ज्ञान आपलं हे एका दृष्टांताने सांगून राहिले. भाग्याचा कोप असताना जसे पेन्सिलीचा कोप आहे ना त्याला अलग म्हणतात. त्या पेन्सिलीच्या पुढे येते पेन्सिलीच्या पुढे येते अलग आहे. तसं ते भाल्याचं जे टोक असं भाला असतो तो त्या भाल्याचं जे टोक असतं ना ते त्या भाल्याच्या पुढे असतं ना. तो दृष्टांत बरोबर बोलायला ज्याप्रमाणे किंवा सुंच तो घेणार साधी गोष्ट आहे. आपण पटा शिवत असतो पण तुला ते पुढचं जे टोक असतो ते फार तुझी बारा चालत ते टोक भरभोट असलं ना ते भरभोट झालं की म्हणून ती शिव जी असते ती अतिशय अंकुशीदार असते. आणि म्हणून ती 2 पदरी 3 पदरी जरी कापड असलं तरी बराबर मध्ये जाते. शिवायचं काम तो 2 पदरांनी होत ना आणि तो 2 पदर खाऊन लागतं शिवण्याचं केलं. मग ती शिवचं ते बारीक टोक जसं त्या कपड्यामधून बराबर शिवत तसं ज्ञानोबा सांगून राहिले. ज्ञानोबा सांगतात सद्गुरूच्या कृपेचं दृष्टीचं कृपा दृष्टीचं ही जी कृपा दृष्टी आहे हे पाहणं आहे गुरुचं. या पाहण्याचं हे जे टोक आहे ही दृष्टीचं जे लोक आहे टोक आहे ते जर शिष्याच्या अंगाशी दृष्टी अंगावरच पडेल ना. पाहताना कोणी कोणाकडे पाहत असताना दृष्टी आपल्या शरीरात पडतो ना. तसं सद्गुरूची कृपा दृष्टी जर त्या शिष्याच्या अंगावर पडली तर ती अल्पावेळी आता दिसते तर बिचारी जोड आहे पण
ही जी कृपा दृष्टी आहे ती तर महान शक्ती होणार गुरुची. त्या शिष्याच्या अंगात नुसते ते टोचायला गेले तर चटकन ते आप दिसून जाते. आणि काय करते ते सांगताय का? दृष्टीचा टोक तर दिसणार नाही. गुरुने दृष्टिक्षेप टाकला की त्याच्या शरीरामध्ये ती दृष्टी घुसून जाते, टोक घुसून जाते. आणि त्या टोकाचा असा काही परिणाम आहे महाराज. वास्तविक ते टोक आपल्या या जड शरीराला पोचले, परंतु या जड शरीराचा मागे आणखी एक सूक्ष्म शरीर आहे, त्याच्या मागे कारण शरीर आहे. ही जी एकाला एक लागून असलेली आपली 3-4 शरीर आहे ती आपल्याला बाकीची माहिती करण्याचं शरीर दिसतो आणि आपण या शरीराचं जास्त कौतुक करतो. परंतु या शरीरापेक्षाही अतिशय महत्वाचं याला लागून असलेलं जे सूक्ष्म शरीर आहे ते फार महत्वाचे आहे. आणि त्याला लागून असलेलं कारण शरीर आहे, त्याला लागून महाकारण शरीर आहे. अशी जी शरीराची रचना आहे आपल्या देहामध्ये, या शरीराने काय होतं ते बघा. जेव्हा एखादा मनुष्य बघतो तेव्हा त्याला ते लोक भाव दिला. व त्याचा तो देह बसतो ना, जड देह वसा लागून गेला. आता तुम्ही कुठल्या देहाला लावलं त्याचा वरचा जो शिराला हाडो मास कातडी वगैरे आहे त्याला जाळलं तुम्ही. पण जे मधली जी शरीर आहे ती सूक्ष्म शरीर आहे, ती जळणारी नाही, ती जळत नाही. जळणार अवघी लाकूड जळणार असेल ते जळणार, जे जळत नाही त्याला कसं काय. म्हणून ती जी बाकीची शरीर लागली ती न जळणारी शरीर, ती सूक्ष्म शरीर नव्हती, हवेसारखी हवेला काय जाणार तुम्ही. आता ज्ञान आपल्याला समजून झाले या दृष्टांताने मनुष्य मेल्यानंतर त्याचं जड शरीर ते बाळ टाकलं, परंतु त्याची जी आतली शरीर आहे ती निघून जातात आणि त्या 3 शरीरामध्ये मन बुद्धी चित्ताने व अंतःकरण चतुष्टय राहते. आणि मग हा गोळा 3 शरीर आणि अंतःकरण मन बुद्धी चित्ताने विचार अशी मिळून गोळा तयार होतो. आणि मग तो कुठल्या तरी आईच्या पोटात विश्वासाने सूक्ष्म होतो आणि मग तिथे गर्भधारणा होते. म्हणजे जीवाला माणसाला पुन्हा पुन्हा जन्म कसा मिळतो तर आपलेच हे देहामध्ये घटक मन बुद्धी चित्त हो त्यामध्ये आपण भरलेले सगळं ते दुसऱ्या देहामध्ये गेल्यानंतर पुन्हा जेव्हा तो जन्माला येतो त्यावेळेला तेच मन बुद्धी चित्ताने सगळे जुळले. म्हणून जी माणसं अतिशय आपली वाईट कर्म करणारी दुष्ट माणसं असतात त्यांचा दुष्टपणा तो गेलेला मरणाने ते पुन्हा जन्माला जेव्हा येते ज्या घरामध्ये तिथं ते बाळ जन्मापासून दुष्टपणा करायला असेल. आपली बापू पोरगी चांगली काय माहित मिळाला तर आई बाप तर चांगले मुलगाच कसं मिळालंय काय चालवली. जर आई बाप चांगले आहे किंवा घरातलं वातावरण चांगलं आहे किंवा हे असं गेलं पोरग आलं कसं आपल्या घरामध्ये म्हणून लक्षात घ्या निवडताना आपल्याला आपलं हे वरचेच फक्त शरीर निवडणं असं घेऊ नका. लोकांना ही 4 शरीर
एकत्र असतात आणि मग आपण एका शिवाला नष्ट करतो टाकून बाकीची जी 3 शरीर आहे ती शरीर नको म्हणत नाही. जवळ मला पूर्ण जाते हवेला टाकून लागली आकाशाला टाकून सूक्ष्म जर तुम्हाला या 3 शरीरांना जाळायचं असेल त्याच्यामधून मुक्त व्हायचं असेल त्या 3 शरीरांपासून अलग व्हायचं असेल तर ही गुरुची कृपा दृष्टीरूपी स्मृतीच्या अंगाला पोचली. ही सुंदर आत गेलेली गेली कृपेची सून आग्रह त्या कृपा दृष्टीचा आग्रह आपल्या शरीरात पोचलो गुरुने मोठं शरीर तर काही कुठे राहतं परंतु आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे हे नष्ट होईल कारण शरीर नष्ट होईल शरीरातून स्वरूपात जरा हे जर नष्ट नाही झालं तर काय होईल पुन्हा दुसरा वेळ घ्यावा. जर आपल्याला हे सूक्ष्म शरीर कारण शरीर महाकाली शरीर जर आपण नष्ट झाली नाही तर हा सगळा गोळा दुसऱ्या शरीरात जातो. म्हणून या देहातले हे जे बाकीचे देह आहेत ते इथंच विलीन करून टाकायला ते नष्ट करायला आणि त्याच्याशी नष्ट होतात गुरुकृपेच्या कृपाने आल्याच्या कृपाने. गुरुकृपेचं सामर्थ्य काय आहे हे त्याला आपल्याला सांगता हे ज्ञान आपल्याला नसलं तर माणसं गुरुच्याबद्दल गुरुच्या सामर्थ्याबद्दल काही शब्द सुद्धा बोलू शकतो आणि ते आपली बाकीची 3 देह नष्ट करून टाकतात आणि जर ते 3 देह नष्ट झालं तर हा वर्ष देहाचा काय अर्थ नाही ते राहायचं नसतं आणि शेवटी तो ते नष्ट करणारच नाही केला नष्ट म्हणून मग आपल्याला सांगणारे मी जे आहे ना तुम्ही मला असं सांगते बाबा मुझे दृष्टीचे लगे आलोक म्हणजे आलोक शब्द दृष्टीचं आलोक म्हणजे दृष्टीचं बारीक जसं शिंचं बारीक असताना आग्रह त्याला आग्रह शब्दाचा अनेक शब्द झालेला आहे. आग्रह शब्दाचा अनेक शब्द अलग झालेला आहे. आग्रह म्हणजे तो इथं कशाचा आग्रह आहे म्हणजे दृष्टीचे निळाले या दृष्टीचं कृपा दृष्टीचं हे ते काय करतो खोची आता पोचणं शब्द सोपं आहे विशेष पोचणं पोचणे समज असं सद्गुरू काय करतात आपल्या कृपा दृष्टीच्या आग्रहाने त्या शिष्याला पोचतात अगदी खूप असतात ही मोठी मागे ते त्या स्त्री शरीराला पोचलं मग नेमकी म्हणजे निकाला विशेष मग ते खूप जे दिसलेलं आहे आपल्या शरीरामध्ये ते काय करतो त्या सूक्ष्म कारण शोधांना समाप्त करून न्यायचं करून कृपा दृष्टीनं सूक्ष्म शरीर नष्ट होतात कारण ती जी दृष्टी आहे ती जाणणारी दृष्टी येतात अशी ही जी कृपा दृष्टी ती दृष्टी सुद्धा सूक्ष्म राहतात
त्या कृपादृष्टीचं हे टोक आपल्या शरीरात घेतलं की मग त्याला लागून असलेली ही जी शरीर आहे ती मोठी मागे एवढ्याचे पाने हे आमदार श्री गुरु एवढा चिंता म्हणजे जय एवढा जय हस्तगत करतात एवढा जय जे कुणाला साधणार नाही देवाला साधत नाही आपल्या देहामधली बाकीची शरीर जाऊन प्रकारची नष्ट करायची समाप्त करायची ही जी युक्ती आहे ही जी सामर्थ्याची गोष्ट आहे ही कोणाला सद्गुरू करतात सद्गुरूच्या त्या कृपादृष्टीच्या रूपाने ती दृष्टी ही त्यांना त्या सूक्ष्म कारण देहांना नष्ट करून त्यांना जे मिळते आता जे का मिळाला कारण हा माझा शिष्य आहे आता याची ही शरीर नसून दिली मग आता त्याला कसलीही पुनर्जन्माची भीती नाही काय लोकांना आता पुनर्जन्म कारण ती जी सगळीकडे संपलेली महत्वाचे कृपादृष्टीने आतमध्ये जाणे आणि हा वर्षा जरी व्हायला तरी तेव्हा तरी जाणारच आहे लोक म्हणजे पुनर्जन्मच काय गेला म्हणजे पुनर्जन्माला जे कारणीभूत असणारे ध्येय आहे ते ध्येय समाप्त करून टाकावं गेले एवढं सामर्थ्य गुरुचं हा देवाचा अनुभव हा मान्यच करावा लागेल आणि जेव्हा देव आपल्याला अनुभव सांगताय तेव्हा तो अनुभव असा अनुभव पाहायला मिळतो हा असा कधीही आपण कुठे वाचला नसेल सर्वांना खूप अद्भुत वाचलंय का कोणाच अगदी नवीन आहे काही गोष्टी अशा बनवून सांगतात त्यांचे तो अनुभव सांगताय अनुभव सांगण्याने वरचे स्थूल देह तर सगळ्यांना दिसतात प्रत्येकाचे देह प्रत्येकाला दिसले नाही दुसरे पाहतात आपल्या देहाकडे वरच्या देहाला अशी किंमत नाही आणि याचा उलट आपण करतो याचा उलट का करतो तर आपण वरचा देह दिसतो तोच खरा म्हणजे मध्ये जे देह होतो आपण काय नाही माहिती नाही आणि त्यांच्याकडे लक्षच म्हणतो आणि म्हणून या देहाची जास्त सजावट करतो याला स्वच्छ करतो सुरुवात करतो म्हणजे सगळा या वरच्या जड देहाला जास्त महत्व मिळेल जडाचं महत्व आलं की आम्ही जडवत होतो आमची बुद्धी जडवत होत अशी बुद्धी ही जी आहे ती सूक्ष्म मन ही सूक्ष्म इंद्रिय आहे तेव्हा या सूक्ष्मांना आम्ही जगाचं महत्व पटवतो जगाचं महत्व मनाला जगाचं महत्व आणि जे खरे सूक्ष्म जे आहेत ना त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांनी विसरून गेलेले म्हणून माणसं जड स्वरूपामध्येच वागतात आणि त्यांची बुद्धी सुद्धा जड देहाला लागून असल्यामुळे जगाचा विचार करणारी बुद्धी असल्यामुळे ती बुद्धी कारण कशी बुद्धी सांगणार सूक्ष्म कशी बुद्धी आणि बुद्धी सूक्ष्म पण त्या सूक्ष्म बुद्धीने आम्ही जगाचा विचार करतो ना त्यामुळे आमच्या बुद्धीला आम्ही त्या जगाची सवय लागली जगाचा विचार कितीही केला तुम्ही
और मला आत्मज्ञान कधी सोडणार आत्मा जीव नाही आत्मा तो या इंद्रियांपेक्षा आणि या ज्ञानापेक्षा अति सूक्ष्म आहे त्या सूक्ष्मातून सूक्ष्म अशा आत्म्याला कशी ओळखणार कसं करणार तुम्ही जड बुद्धीने आपल्याला ह्या सांगितलं बाबांनो देवाला फार दूर बोलू नका आणि घ्या तिची त्याच्यामुळे खानपान वगैरे समीकरण काढणे बरोबर करा परंतु त्या त्याच्यानंतरच्या मागच्या त्यांचा विचार ठेवणार कारण या देहाने खाल्लेलं गोड आहे ना त्या अपने शिशु दे कारण दे या देहांना पुष्टी नाही पोषण कशा मिळतं याच्यावर देहालाच मिळतं ते म्हणून जेव्हा देहाला तो पुष्ट करा परंतु त्याबरोबरच ते आत्मकीही देही पुष्ट होत राहतात जाणून असणारे दृष्टीचे निवालगे रुची के माने इंद्रिया जे कामे हे आपण देऊ हा ओढा विजय म्हणून की आपल्या दृष्टीच्या टोकाने आपल्या सूक्ष्मांचा त्यांनी नाश केला निवारण केले आणि आपल्या शिष्याला त्यांनी पुनर्देहापासून वाचवलं हा एवढा मोठा यशाचा भाग असताना सुद्धा गुरु कधी अभिमान घेत नाही एवढं यश केलं एवढं कार्य केलं मी या शिष्याचं असं म्हणून हे सांगण्याने मला इंडिया जे कामे हे आकडे एवढ्या जयाचा दादा मी घेतलेला आहे मी केला म्हणजे एवढं मोठं कार्य करून सुद्धा गुरु त्या कार्याचा अहंकार बाळगतो मनाने आपण एवढं काम करतो काय अहंकार बाळगतो हो मी तो हो बघा हो म्हणत असत साधी गोष्ट निराकरण करून साधी गोष्ट हे गुरु करून दाखवतात तेव्हा मला एवढं यश मिळालं तेव्हा गुरुचं गुरुत्व सिद्ध कसं आहे ते शिष्यावरून दाखवतात सुंदर या उभा वाचत असताना खरोखर असं वाटतं की का देवा हे विरोध असतो अनुभव आम्हाला मी काय ग्रंथामधून चालले नसते कोणी सांगितले कर्मला आत्मा बोलून विषय कसा बोलून कोणी पण असे काही सांगत कसा आनंदात भरत अनुभव सांगून लागले का त्यांना शिष्यांची आपल्या साधकांची करुणा आहे मला जर हे असे चांगले अनुभव आलेले तर हे आपल्या शिष्यांना जर आपण सांगितले प्रयत्न करून तेही सुचले हेही आपल्या प्रयत्न केला ही करून अशी दया ऐकलेली म्हणून त्यांनी हा ग्रंथ लिहिला म्हणून हा ग्रंथ आपण का ऐकले ते जाऊन आपल्याला ग्रंथ सांगताय किंवा आपल्याला थोडासा वेळ स्वतः वेळ करून ऐकता येईल
Habis itu kebanyakan itu pasti lakukan. Bisa diumumkan. Lebih kuatnya mudari. Lebih kuatnya mudari, bersalah lebih kuatnya syariat. Lebih kuatnya mudari, bersalah lebih kuatnya syariat. Langsung makinnya sedih. Langsung makinnya sedih dulu. Ayah, sebenarnya, mau langsung buat ni, oh dia baca dulu, bukan buat, bukan buat pun dia habis. Ini berhasil lagi, wah asyiklah, sebenarnya,